नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं का, म्हणजे लहानपणापासूनच माझी तब्येत अगदी ठणठणीत, बरं का, म्हणजे अगदी शिंक नाही, ताप नाही, काही नाही, रोजच्या रोज शाळेत जावं लागायचं. माझे मित्र डॉक्टर अभय कुलकर्णी आणि सौ राजेश्री कुलकर्णी इथे आलेले आहेत. मी दोघांचंही मनापासून स्वागत करतो. मला आधी सांगा, तुमच्या दोघांपैकी पहिलं कोण बनवणार आहे, तुम्ही का तुम्ही? पहिला नेहमी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नेहमी मान पहिल्यांदा स्त्रियांनाच असतो, त्यामुळे डॉक्टर राजेश्री पहिल्यांदा बनवतील. डॉक्टर राजेश्री, आपण किचनकडे जाऊया का? या. आयुर्वेद तज्ञ डॉक्टर राजेश्री आता आपल्या किचनमध्ये आलेले आहेत. आपली पहिली रेसिपी काय आहे? आपली पहिली रेसिपी असणार आहे हाय प्रोटीन मील. हाय प्रोटीन मील. मील याचा अर्थ आपण याच्यामध्ये दोन म्हणजे एक प्रकारची पोळी दाखवणार आहे आणि भाजी पण दाखवणार आहे. त्यामुळे आपलं एक जेवणातला भाजी आणि पोळी असं दोन्हीच ह्याच्यामध्ये आपण डिश दाखवणार आहोत. ओके. साहित्य सांगता का काय काय? हो, साहित्य सांगते. टोमॅटो उकडून आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून बारीक केलंय. तर ही ग्रेव्ही आपल्याला लागणार आहे 1 वाटी. त्याच्यानंतर 1 वाटी पनीरचे तुकडे, लांबट चिरलेला कांदा 1 वाटी, सगळ्या रंगीत ज्या काही ढोबळ्या मिरच्या मिळतात, हिरवी, लाल आणि पिवळी, त्याचे तुकडे 1 वाटी, हे गाजराचे तुकडे आहेत, त्याच्यानंतर हे मशरूमचे तुकडे आहेत. तर हा एक खडा मसाला आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये दालचिनी, लवंग, वेलदोडे, मिरे आणि तमालपत्र गरम करून हे त्याची पावडर बनवलेली आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला लसूण आहे, आल्याची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे आणि मीठ आहे. हे आपले सगळे झाले भाजीचे घटक झाले. ओके. त्याच्याबरोबर आपण जी पोळी बनवणार आहोत त्याचे घटक आहेत 1 वाटी कणिक, 1 वाटी सोयाबीनचं पीठ, त्याच्यात आपण चवीपुरता ओवा घालणार आहे, धण्या जिऱ्याची पूड घालणार आहे आणि काळे तीळ टाकणार आहोत आणि मीठ घालणार आहोत. ओके. आणि नंतर ते तूप टाकून आपण ती पोळी भाजून घेऊ. मला ते काळ्या तिळांचं काय हे महत्व आहे? हो, खरं म्हणजे ते अतिशय उत्तम एक आयुर्वेदातलं औषध आहे. तीळ जे आहेत ते स्निग्ध असल्यामुळे आपल्या शरीरातले ज्या काही सगळ्या सिस्टीम्स आहेत त्याचं जे ऑइलिंग आहे ते त्याच्याने चांगल्या प्रकारे मेंटेन होतं. साहित्य तर आपण लक्षात घेतलेले आहे. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं आधी मला सांगा. आता आपण आधी सोयाबीनची रोटी बनवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण बाउलमध्ये ही वाटीभर जी कणिक आहे ती सगळी काढून घेऊया. त्याच्यामध्ये सोयाबीनचं पीठ मिसळायचंय. आता असा प्रश्न आहे की सोयाबीन बरोबर कणिक का बरं वापरली? नुसती सोयाबीनची पण रोटी होऊ शकते, होणार नाही असं नाही. पण सोयाबीन हे जे कडधान्य आहे हे ऍक्च्युली आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन नाही, कारण ते रिसेंटली आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये आलेलं आहे. परंतु सोयाबीन हे जे कडधान्य आहे ते गुणाने अतिशय रुक्ष म्हणजे कोरडं आहे आणि त्याचं जे वरचं आवरण असतं, टर्फल असतं, ते आपल्या पचनामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही किंवा त्याचं पचन आपल्या शरीराकडून होऊ शकत नाही. त्यामुळे सोयाबीनचं पीठ जेव्हा आपण घरी बनवू तेव्हा त्याची काळजी अशी घ्यावी लागते की सोयाबीन दळून आणल्यानंतर ते बारीक चाळणीने चाळावं लागतं. त्याची सगळी वरची टर्फल आहेत ती फेकून द्यावी लागतात, तर ते पीठ आपल्या शरीरामध्ये पचतं. आपल्या केसांसाठी हे तीळ जे आहेत हे अतिशय हितकर आहेत. म्हणजे आपल्या केसांची जर वाढ कमी होत असेल, केसांच्या टोकांना जर फाटे फुटले असतील, केसांमध्ये जर कोंडा झाला असेल, ह्याचा थोडक्यात अर्थ असा असतो की आपल्या केसांमध्ये रुक्षता वाढलेली आहे किंवा कोरडेपणा वाढलेला आहे. तर तो कमी व्हावा, केसांचं गळणं कमी व्हावं अशी जर आपली इच्छा असेल तर काळे तीळ आणि खडीसाखर असं मिश्रण जर सकाळी आपण उपाशीपोटी 1 चमचा खाल्लं तर आपल्या केसांची वाढ ही अगदी चांगल्या प्रकारे होऊ शकते. हा जाता जाता आपल्याला एक केसांसाठी चांगली टिप मिळाली. ओके. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ओवा घालतोय. मगाशी मी जसं सांगितलं की सोयाबीन आपल्याला पचायला थोडंसं पचनशक्तीला ताण देणार आहे, ते सोपं होण्यासाठी आपण याच्यामध्ये हा ओवा घालतोय. धण्या जिऱ्याची पूड ही पाचक आहे आणि साहजिकच चव पण वाढवणारीच आहे, त्यामुळे आपण ती या पोळीमध्ये टाकणार आणि चवीपुरतं मीठ घालणार. ओके. ओके. आता फक्त ह्याच्यात पाणी टाकून त्याचा गोळा करायचा. आमचा गोळा तयार झालेला आहे नाही का? हो. आता हा सोयाबीनच्या पोळीचा आपला गोळा तयार आहे. हा आपण बाजूला ठेवून भाजी करून घेऊया आणि मग आपण पोळी लाटू. ओके. आता भाजीसाठी काय करायचं? भाजीसाठी मला मुळात सुरुवातीला ऑलिव्ह ऑइल लागेल. बस बस. आता पहिलं काय? ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी लसूण घालणार आहोत. हा लसूण आपण छान या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. लसूणाच्या बाबतीत जर आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर हे देखील अतिशय उत्तम असं एक रसायन औषध मानलेलं आहे आयुर्वेदाने. आणि ह्याचा विशेष गुणधर्म असा आहे की आपल्या रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण आहे ते हा लसूण नियंत्रित ठेवू शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ह्या सगळ्या शिमला मिरच्या, शिजवलेले गाजर, त्याच्यानंतर मशरूम, आता आपण याच्यामध्ये पनीर टाकणार आहे.
पनीरच्या बाबतीत मगाशी आपण जस्ट उल्लेख केला की शाकाहारी जे काही डाएट आहे त्याच्यामध्ये प्रथिनयुक्त पदार्थ जे आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये वापरले जातात. तर त्यासाठी अधूनमधून सोयाबीन आणि पनीर हे जर पदार्थ शाकाहारी लोकांनी आपल्या आहारात समाविष्ट केले तर प्रथिनांची कमतरता जी जाणवते ती जाणवणार नाही. दुसरं असं की लहान मुलांना देखील त्यांच्या शरीराची ग्रोथ, त्यांच्या हाडांची ग्रोथ जर चांगली व्हायची असेल तर ह्या सगळ्या प्रकारच्या आहाराची गरज शरीराला असते. आणि मग जर हे पदार्थ तुम्ही नियमितपणे वापरात ठेवलेत तर त्याची कमतरता आपल्याला भासणार नाही. ओके. आता काय? आता याच्यामध्ये आपल्याला ही ग्रेव्ही घालायची. आणि यातल्या सगळ्या भाज्या ह्या अतिशय चवदार असल्यामुळे जेव्हा ही भाजी तयार होते तेव्हा ती लागते खूप टेस्टी आणि लहान मुलं सुद्धा अतिशय आवडीने खातात. कारण पनीर हे जनरली सगळ्या लहान मुलांना खूप आवडतं. तर त्यामुळे आणि मशरूम आजकालच्या मुलांना पिझ्झा आणि या सगळ्यामुळे फार माहीत झालेलं आहे. त्यामुळे याच्यात मशरूम दिसले की ती मुलं अगदी आवडीने या भाज्या खातात. माझ्या मुलांच्या अनुभवावरून मी अगदी नक्की सांगू शकते. हो, आणि आई असल्यामुळे सगळे खावं त्यांनी अशी तुमची सुप्त इच्छा असणारच. आता हे मसाले सगळ्यात शेवटी का? हा, आता ही ऑलमोस्ट शिजत आलेली आहे भाजी. आता याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकायचे. ही धण्या जिऱ्याची पावडर, आल्याची पेस्ट, कोथिंबीर, हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. रंग खूप छान आलाय. हो. काय मुळात वेगवेगळे त्यात रंग असल्यामुळे दिसतेच भाजी चांगली. एकदम आकर्षक दिसते. Yes. आता आपलं फक्त मीठ घालायचं राहिलेलं आहे. मिठाच्या बाबतीमध्ये जनरली नियम असा आहे की सगळ्या भाज्या शिजत आल्या म्हणजे ऑलमोस्ट शिजल्या की शेवटी मीठ टाकावं. कारण काही भाज्यांमध्ये जर आधी मीठ टाकलं तर त्यांची पुढची शिजण्याची प्रक्रिया बंद होऊन जाते. बर. हे जे मीठ आपण वापरतोय हे साधं मीठ किंवा समुद्र मीठ नाहीये, हे सैंधव मीठ आहे. बर. याचं वैशिष्ट्य असं आहे की जे समुद्र मीठ आपण खातो ते समुद्र मीठ पाणी धरून ठेवतं. म्हणजे आपण पावसाळ्यात सुद्धा बघतो की बरणीमध्ये मीठ जर असलं तर ते मॉइश्चर पकडून ओलं होतं. बरोबर. तर शरीरामध्ये ज्यांना सूज येण्याची प्रवृत्ती आहे, ज्यांच्या शरीरात पाणी साठून राहण्याची प्रवृत्ती आहे, त्यांनी जर समुद्र मीठ खाल्लं तर त्यांचा त्रास अधिकच वाढू शकतो. म्हणजे ते 1+1 होतं. हो, आणि त्यामुळे सैंधव मीठ जर त्यांनी रेग्युलरली त्यांच्या आहारामध्ये ठेवलं तर हा त्रास पुष्कळ अंशी कमी होऊ शकतो. दुसरा मला याचा महत्त्वाचा गुणधर्म असं सांगावा असं वाटतो की आपल्या हृदयासाठी हे मीठ अतिशय हितकर आहे. त्यामुळे हृदयविकाराचे पेशंट जे आहेत किंवा ब्लड प्रेशर असणारे जे पेशंट आहेत, ज्यांच्या हृदयावर जास्त ताण पाणी शरीरात साठल्याने येऊ शकतो, त्यांनी तर अवश्य आपल्या आहारामध्ये हे सैंधव मीठच वापरलं पाहिजे. आपली भाजी तयार झालेली आहे. ओके. आता काय आता करायचं? आपण रोटी बनवायला घेऊया. येस. हा गॅस बंद हा, गॅस करायचा. बंद. एक काम करूया, आपण रोटीचं इकडे हा, घेऊया. हे आपण पुढे ठेवून देऊ. ओके, चालेल. आपण आता पोळी बनवूया. आपल्या नॉर्मल पोळीसारखीच नॉर्मल लाटायची. पोळीसारखी पोळी लाटायची आणि फक्त थोडी ती भाजताना तुपावर भाजायची. भाजताना तुपावर भाजायची. कारण तुपानी त्या सोयाबीनमुळे जो येणारा वृक्षपणा आहे तो आपण टाळू शकतो आणि त्याचं पचन शरीरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतं. ती थोडी जाडसर लाटायची पराठ्यासारखी. ज्यांना काही कारणाने तुपाचं थोडंसं खाण्याचं नियंत्रण असेल त्यांनी कमी प्रमाणात जर टाकलं तरी चालू शकेल. अच्छा. साधारणपणे भाजून झाली की उतरवायची आणि त्यात खायला सुरुवात लगेच करायची. भाजी आणि पोळी खायला सुरुवात करायची. तुम्ही लगेच साहित्य आणि कृती लिहायलाच घ्या. वेळ अजिबात देऊ नका. साहित्य आणि कृती. हाय प्रोटीन मील बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी टोमॅटो प्युरे, 1 वाटी पनीरचे तुकडे, 1 वाटी उभा चिरलेला कांदा, 1 वाटी रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, 1 वाटी वाफवलेल्या गाजराचे तुकडे, 1 वाटी मशरूम्सचे तुकडे, गरम मसाला, लसूण, आलं लसूण पेस्ट, सैंधव, कोथिंबीर, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी सोयाबीन पीठ, तूप, ओवा, धणेजिरे पूड आणि काळे तीळ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये सोयाबीन पीठ, काळे तीळ, ओवा, धणेजिरे पूड, मीठ आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, गाजर, भोपळी मिरच्यांचे तुकडे, मशरूम्स आणि पनीरचे तुकडे घालावेत. या मिश्रणामध्ये टोमॅटो प्युरे, गरम मसाला, धणेजिरे पूड, आलं पेस्ट,
कोथिंबीर आणि सैंधव घालून भाजी परतून वाफवून घ्यावी. भिजवलेल्या कणकेची जाडसर पोळी लाटून तुपावर खरपूस भाजून घ्यावी. या पोळीबरोबर भाजी सर्व्ह करावी.